नमस्कार मित्रांनो, SPWell 666 चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण बघायचे आहेत तीन असे स्टॉक जे अंडर ₹50 आहेत आणि ज्यांचं पोटेन्शियल सुद्धा जास्त आहे, की जे येणाऱ्या काळामध्ये त्यांचं व्हॅल्युएशन सुद्धा वाढू शकते. तर त्यातला पहिला स्टॉक घेतलेला आहे मी तो IFCI. एका शेअरचं मी तर फंडामेंटल्स पण सांगेन आणि बाकीच्या जे 2 शेअर्स आहेत त्यांचे मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईन तुम्हाला जेणेकरून त्याचं तुम्ही फंडामेंटल्स चेक करू शकताय. तर IFCI जर बघितला तर ऑलमोस्ट 2024 स्टार्टिंगला हा ₹28 होता. तिथून तो ₹72 गेला. ओके, ₹72 गेला. म्हणजे ऑलमोस्ट 2.5 टाइम्स वाढलेला आहे आणि तिथून 72 नंतर त्यानं आतापर्यंत ऑलमोस्ट 36चा लो केलेला आहे. म्हणजे ऑलमोस्ट 50% तो क्रॅक झालेला आहे. 72 वरून 36 म्हणजे 50% क्रॅक झालेला आहे आणि आता हळूहळू त्याच्यामध्ये पुन्हा पार्टिसिपेशन वाढत आहे. तर हा स्टॉक तुमच्या वॉचलिस्टमध्ये पाहिजे, घ्यायचं की नाही हे तुम्ही ठरवायचं आहे. पण हे 3 स्टॉक आहे तुम्ही वॉचलिस्टमध्ये ठेवून त्याचा अभ्यास करू शकता. तर आता ऑलमोस्ट हा 40च्या घरात आहे. पुन्हा याचं पहिलं टार्गेट राहील 45 45 म्हणजे पहिलं टार्गेट 10% असणार आहे, तिथून 55 आणि त्याच्यानंतरचं टार्गेट असेल ऑफकोर्स तर 70. तर IFCI बघितला तर एक फायनान्शियल कंपनी आहे आणि त्याचा ऑलमोस्ट 1 वर्षाचा रिटर्न बघितला तर 308% आहे. त्यामुळे हा स्टॉक तुम्ही विचारात घ्यायला काही हरकत नाही. कुठेही तुम्हाला रेड फ्लॅग दिसत नाही. त्यामुळे हा स्टॉक तसा म्हणावा तसा वॉचलिस्टला ठेवण्यास काही हरकत नाही. तर ₹50 कॅटेगरीमध्ये हा एक स्टॉक आहे. दुसरा आहे तो म्हणजे स्टील एक्सचेंज इंडिया. मेटल सेक्टरमधला थोडा स्वस्तातला स्टॉक आहे. मेटल सेक्टरमध्ये खूप मागणी आहे. ऑटोमोबाईल सेक्टर इथून पुढे सणवार चालू होतात, ऑटोमोबाईलची मागणी वाढते. तर त्यामुळे मेटल सेक्टरची एक प्रकारची डिमांड असते. तर हा जो स्टॉक बघितला तर स्टील इंडिया तर 2024 डिसेंबर 23ला बघितला तर हा ₹8 होता. तिथून पुढे आता ऑलमोस्ट 18 म्हणजे एक 3-4 महिन्यामध्ये हा स्टॉक ऑलमोस्ट डबल झालेला आहे आणि डबल नंतर त्याने पुन्हा एकदा करेक्शन दाखवलेले आहे आणि 200 डेजवर म्हणजे 6 महिन्यातला जो काही लोवेस्ट असतोय तिथं त्यानं आता क्लोजिंग देऊन पुन्हा अपसाईड दाखवलेली आहे. तर हा स्टॉक आता ₹14 आसपास आहे. तर पुन्हा थोडासा क्रॅक होऊ शकतो, कॉन्सोलिडेशन फेजमध्ये आहे. तर चूक ₹12-13 स्टॉकवर हा मिळाला तर हा जणून तुम्ही अॅक्युमुलेट करू शकता आणि लॉंग टर्मच्या दृष्टीने चांगला आहे. स्टील रिलेटेड स्टॉक आहे आणि हा स्टॉक पुन्हा एकदा 18च्या दिशेने जाऊ शकतो. तर हा एक स्टॉक आहे जो अंडर ₹50 व्हॅल्युएशनमध्ये आहे. अंडर 50 म्हणजे अंडर 20 मध्ये आहे. आणि शेवटचा जो काही स्टॉक घेतलेला आहे तो आहे एक IT रिलेटेड आहे. तर IT स्टॉक्स जगातली मोठी ॲक्सेंचर कंपनी आहे. त्याचा जो काय रिझल्ट लागतो त्याप्रमाणे बाकीच्या IT स्टॉक्सवर फरक पडत असतो. तर गेले 2-3 दिवस जर बघितलं तर IT स्टॉकमध्ये क्रॅक आलेला आहे. क्रॅक म्हणजे थोड्या प्रमाणात डाऊनफॉल झालेला आहे आणि ही सुवर्ण संधी आहे की स्टॉक आपल्याला अॅक्युमुलेट करण्याची. तर हा स्टॉक 2024 म्हणजे जानेवारीमध्ये ₹22 होता. ₹22 ऑलमोस्ट डबल ₹42 पर्यंत गेलेला होता 3 महिन्यात. 3 महिन्यातच हा स्टॉक डबल झालेला आहे. तर तिथून पुढे आता हा स्टॉक पुन्हा एकदा खाली आला होता. तर हा स्टॉक 40ला ₹40 जाऊन पुन्हा रिट्रेस होतो. रिट्रेस होऊन पुन्हा 40ला गेलेला आहे. तर आता पुन्हा तो रिट्रेसमेंट त्याची होत आहे. तर ह्याची पहिली लेवल असेल तर 34-32 ही बाईंग लेवल आहे. या पॉईंटला आला तर हा स्टॉक पुन्हा एकदा आपल्याला चांगल्या व्हॅल्युएशनला मिळेल. त्याच्यानंतरची दुसरी लेवल आहे ती म्हणजे 28 किंवा 26-27 ह्या लेवलला हा स्टॉक तुम्ही अॅक्युमुलेट करू शकता. स्टॉकमध्ये म्हणावं तसं कुठेही असं निगेटिव्ह वातावरण नाही आहे. स्टॉक फक्त एक 3-4 महिन्यामध्ये डबल झालेला आहे एवढंच आहे. तर ह्या बाकीच्या 2 स्टॉकचे जे काही लिंक आहेत ते मी डिस्क्रिप्शनमध्ये पेस्ट करेन. तिथून तुम्ही याचं फंडामेंटल अनालिसिस करू शकता. तर हे झाले आठवड्याचे 3 महत्त्वाचे स्टॉक अंडर ₹50 ज्याचा तुम्ही अभ्यास करू शकता किंवा घ्यायचे की नाही तुम्ही